कार अपघाती म्हणजे हां. मला काही ध्यानीवानी नाही किंवा आम्ही अपघाती, असं अपघाती. शिफारस न पण मला त्या प्राचार्यानं बोलावल्यामुळे मला असं वाटलं का इसमें दम आहे. हां. प्राचार्य जर मला बोलावतं, हं. तर तेव्हा प्राचार्यानं बोलावणं म्हणजे कॉलेजमधल्या एका विद्यार्थ्याला बोलावणं म्हणजे मोठी गोष्ट ना आमच्यासाठी ते. हं, हं. मी काय बी.कॉम फर्स्ट इयरला असेल वाटतं तेव्हा. तेव्हा मग ते मी म्हटलं इसमें काम करेंगे. मग काम केलं, एवढं काम केलंय. सगळे शिवसेना माझ्याकडे हं. आणि मग त्या तालुका प्रमुखानं मला काढून टाकलं शिवसेनेतून. मग ते ग्रामीण सेना केले. लक्षात आलं की हां. बंदे में दम है. मग ते ग्रामीण विद्यार्थी सेना काढले मी हां. आणि तिथून काढलं. मग अधिक मला शिवसेनेत घेतलं. मग पुन्हा मी जिल्हा परिषद लढलो. तिथं हं. मला काही 7च 8-9 मतं भेटले होते काहीतरी. जिल्हा जिल्हा परिषदेला. हां, हां. बरं. चुकून भेटले काहीतरी ते असं आम्हाला आग्रह केला आणि मग आमच्याजवळ खूप फौजफाटा होता आणि राज ठाकरे काहीतरी आले होते तिकडे हां. आणि आमची खूप मोठी गँग होती. म्हणजे खूप आमच्याजवळच होतं तेव्हा. हं. तेव्हा त्याने सांगितलं, "ते बच्चू कडू कोण आहे?" हं. मी आहे. आम्हाला बोलावलं. आम्ही गेलो तिथं. म्हटलं, "बा असं-असं झालं." मग त्या तालुका प्रमुखाला बोलावलं. राज ठाकरेंनी बोलवलं? हां, हां. हां. तिथे ते एका हॉटेलवर आले होते. थांबले होते. काही हं. दौराच होता. तेव्हा ते मधुसूदन कुलते वगैरे होते तालुका प्रमुख. हं. तो मग काय सांगत जाय म्हणे, "यानं सगळे शिवसैनिक याच्याजवळ घेतले आहे" म्हणे. हां. "माझ्याजवळ एकही शिवसैनिक ठेवला नाही" म्हणे. मग त्यांनी लगेच म्हटलं, "याला काढून टाक" म्हणे, "याला कर तालुका." म्हणजे राज ठाकरेंची तुमची पहिली भेट होती. हां, पहिली भेट. पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी तुम्हाला गिफ्ट दिलं. हां. मग मी तालुका प्रमुख झालो आणि मग हां. त्यांचा एक मोठं आंदोलन होतं राज ठाकरेंनी घेतलेलं. त्या नागपूरला. त्याच्यात हां. माझ्या विदर्भातून सगळ्यात जास्त मी आमचे विद्यार्थी नेले होते. हं. पण हे राज ठाकरेंना तुम्ही कधी सांगितलंय नंतर? नाही, नंतर काही आता ही पहिली वेळ बोललो मी असं. तुम्ही पहिल्यांदा बोलले. पहिल्यांदा बोललो. क्या बात है! हां, हां. मला वाटतं राज ठाकरेंना पण हे ऐकल्यानंतर खूप इंटरेस्टिंग वाटेल, की बाबा आपण एखाद्याला तालुका अध्यक्ष केलेला तो नेता आज हां. महाराष्ट्राच्या इतक्या ह्याच्यावर गेला.